जय श्रीकृष्ण दोस्तांनो. आज आपण 41 आणि 42वा श्लोक पाहत आहोत. श्लोक 41. योग संन्यस्तकर्माणं ज्ञानसञ्छिन्न संशयम् आत्मवन्तं न कर्माणि निबंधन्ति धनंजय. आपल्या कर्मांचा त्याग करून जो भक्ती योगयुक्त कर्म करतो आणि दिव्य ज्ञानाद्वारे ज्याचे संशय नष्ट झाले आहेत तोच वास्तविकपणे आत्मस्थित आहे. याप्रमाणे हे धनंजया, तो कर्मबंधनांनी बद्ध होत नाही. तात्पर्य: साक्षात भगवंतांनी जशी आहेत तशी प्रदान केलेल्या भगवद्गीतेतील उपदेशांचे जो पालन करतो तो दिव्य ज्ञानाच्या कृपेमुळे सर्व प्रकारच्या संशयातून मुक्त होतो. कृष्ण भावनाभावित असल्यामुळे भगवंताचा अंश या नात्याने तो पूर्वीच आत्मज्ञानामध्ये स्थित झालेला असतो. म्हणून तो निसंदेह कर्मबंधनापासून सर्वथा मुक्त होतो. श्लोक 42. तस्मात् ज्ञान संभूतं रस्तस्य हृदयस्थ ज्ञानासीनात्मनः चित्वेनं संशयं योगमात्तिष्ठोत्तिष्ठ भारत. म्हणून अज्ञानामुळे तुझ्या हृदयात जे संशय उत्पन्न झाले आहेत ते ज्ञानरूपी शस्त्राने छाटून टाकले पाहिजे. हे भारत, योगयुक्त होऊन उठ आणि युद्ध कर. या श्लोकाचे सविस्तरमध्ये तात्पर्य: या अध्यायात सांगण्यात आलेल्या योग पद्धतीचा सनातन योग किंवा जीवाने केलेल्या शाश्वत क्रिया असे म्हटले जाते. या योगामध्ये यज्ञ कर्माचे 2 विभाग आहेत. एकला द्रव्ययज्ञ आणि दुसऱ्याला आत्मज्ञान किंवा ज्ञानयज्ञ म्हटले जाते. ज्ञानयज्ञ म्हणजे विशुद्ध आध्यात्मिक कर्म होय. जर द्रव्ययज्ञ आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीसाठी केला नाही तर असा यज्ञ भौतिकच राहतो. परंतु जो मनुष्य असा यज्ञ आध्यात्मिक दृष्टीत प्राप्त करण्यासाठी करतो तो भक्ती पूर्ण सेवेमध्ये करतो. तो वास्तविक परिपूर्ण यज्ञ करीत आहे. जेव्हा आध्यात्मिक क्रियांबद्दल विचार करतो तेव्हा अशा आध्यात्मिक क्रियांचेही 2 विभाग होतात. प्रथम म्हणजे स्वतःच्या आत्म्याबद्दल जाणणे किंवा स्वतःची वैधानिक स्थिती जाणणे आणि दुसरा म्हणजे पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याबद्दलचे तथ्य. जो मनुष्य भगवद्गीतेच्या यथार्थ मार्गाने अनुसरण करतो तो सहजपणे आध्यात्मिक ज्ञानाच्या या 2 महत्त्वपूर्ण विभागांचे ज्ञान प्राप्त करू शकतो. आत्मा हा भगवंताचा अंश आहे आणि हे परिपूर्ण ज्ञान तो विनाप्रयास प्राप्त करू शकतो. आणि असे ज्ञान लाभदायकच आहे, कारण असा मनुष्य सहजपणे भगवंताचे दिव्य कर्म जाणू शकतो. या अध्यायाच्या प्रारंभी स्वतः भगवंतांनीच आपले दिव्य कर्माचे वर्णन केलेले आहे. जो गीतेचा उपदेश जाणू शकत नाही तो श्रद्धाहीन आहे आणि जो भगवंतांनी दिलेल्या आंशिक स्वातंत्र्याचा दुरुपयोग करीत आहे. आपण जाणले पाहिजे. असा उपदेश उपलब्ध असतानाही जो भगवंताचे सर्वज्ञ सच्चिदानंद स्वरूप जाणीत नाही तो निश्चितच महामूर्ख आहे. कृष्ण भावनेची तत्त्वे क्रमशः स्वीकारल्याने अज्ञान नष्ट होऊ शकते. देवतांप्रत्यर्थ केलेले विविध प्रकारचे यज्ञ, ब्रह्मयज्ञ, ब्रह्मचर्य यज्ञ, गृहस्थ जीवनातील यज्ञ,
इंद्रिय संयमाचा यज्ञ, योगयज्ञ, तपोयज्ञ, स्वाध्याययज्ञ, वेदाध्ययनयज्ञ आणि वर्णाश्रम धर्म यज्ञ इत्यादी प्रकारचे यज्ञ केल्याने श्रीकृष्ण भावना जागृत होऊ शकते. या सर्वांना यज्ञ म्हटले जाते आणि हे सर्व यज्ञ नियमित कर्मावर आधारित आहेत. पण सर्व क्रियामध्ये आत्मसाक्षात्कार ही महत्त्वाची बाब आहे. जो या उद्दिष्टाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करीत आहे तोच भगवद्गीतेचा खरा शिष्य आहे. पण जो श्रीकृष्णांच्या प्रमाणावरच संशय ठेवतो त्याचे पतन होते. म्हणून मनुष्याला प्रामाणिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली शरण सल्ला दिला जातो. प्रामाणिक आध्यात्मिक गुरु शाश्वत कालापासून चालत येणाऱ्या गुरुशिष्य परंपरेतील असतो आणि भगवंतांनी लाखो वर्षापूर्वी जे ज्ञान सूर्यदेवाला प्रदान केले त्या ज्ञानमार्गापासून आध्यात्मिक गुरु मुळीच भ्रष्ट होत नाही. याच सूर्यदेवापासून पृथ्वीतलावर भगवंताचा उपदेश झाला. म्हणून मनुष्याने भगवद्गीतेचे अनुसरण स्वतः गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे केले पाहिजे आणि स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्यासाठीच्या मागे लागलेल्या स्वार्थपरायण लोकांपासून सावध राहिले पाहिजे. कारण असे लोक इतरांना वास्तविक मार्गापासून भ्रष्ट करतात. श्री भगवान हे निश्चितच परमपुरुष आहेत आणि त्यांचे कर्म दिव्य आहे. ज्याला हे ज्ञान झाले तो भगवद्गीतेचा अध्ययनाचा अवलंबापासून मुक्त पुरुष आहे. अशा प्रकारे भगवद्गीतेच्या ज्ञानकर्म संन्यास योग या 4थ्या अध्यायातील भक्तिवेदांत भाष्य संपन्न होते. अशा प्रकारे 4था अध्याय संपत आहे. आणि भक्तगणांनो, आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे की आपले हे जे भगवद्गीतेचा ज्ञानदान यज्ञ आहे, जे भगवान श्रीकृष्णाने मानव जातीच्या कल्याणासाठी जे कुरुक्षेत्रावर अर्जुनाला ज्ञान सांगितले ते समजून घेण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कायम सर्व ज्ञान पाहत राहा, ऐकत राहा. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.